जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. काहीतरी मार्ग काढा अनाजी पंत. ऐकलं का? आता मार्ग एकच, माफी मागायची, पाय धरायचे, चूक कबूल करायची, महाराजांचं नाव घ्यायचं, आजवर केलेली स्वराज्य सेवा सांगायची. त्याने काय होईल? आणि शंभूराजांना पाझर फुटेल, शिक्षेत सूट मिळेल, इथून बाहेर काढतील आपल्याला. ही कोठडी सहन होत नाहीये आम्हाला. मोरोपंत म्हणतात ते पटतंय मला. आजवरची स्वराज्य सेवाच उपयोगी पडेल. सुरनीस ऐका माझं आता तरी. काय ऐका पंत? आपली स्वराज्य सेवा ही जर त्यांच्या लक्षात आली असती तर हे असं काढण्या घालून मानहानीची वरात काढून असं आपल्याला कोठडीत डांबून ठेवलं नसतं. हो, पण आपण ही काम आदर सत्कार करावा असं केलं नाहीये. होय की, म्हणून तर माल सावंत सारख्या मातबर माणसाची ही अशी अवस्था केली. माल सावंतांचा कडेलोट म्हणजे आपल्यावर केलेली कुरघोडी. त्यांनी आपल्या सगळ्यांना एकत्र बोलवायला पाहिजे होतं, पण त्यांनी फक्त माल सावंतांनाच बोलवलं. इथेच आपण फसलो. पण मग आता काय? आता काय म्हणजे? म्हणजे आज कोणाला बोलवणार? कोणाचा निवाडा होणार? याच विचारानं रात्रभर झोप नाही आलीये. आज कोणाची फाळी? या विचारानं माझं मन तर घाबरं घुबरं होतंय. अनाजी पंत, तुम्ही राजमातोश्रींना गळ घाला ना. त्या स्वतःहून येतील भेटायला असं वाटत नाही. पण दादा, त्यांना सदरेवर निवाड्याकरता येण्यासाठी भाग पाडलं तर? तसं करायला जमल सोमाजी पंत? हो, जमेल. ते माझ्यावर सोपवा.